सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. सो आज आहे गुरुवार आणि आज दिवसाची सुरुवात आपण करत आहोत दत्त मंदिर पासून. दर गुरुवारी जसं मी दत्त मंदिरात येतो पाया पडायला मॉर्निंगला आणि मग दिवसाची सुरुवात करतो. सो आजचं नाही, मी लहानपणापासून हे करतोय. मध्ये काही पिरियड गॅप झाला, पण आता परत कंटिन्यू करतोय मी ते. दर्शनासाठी दर गुरुवारी येतो. सो आजचा काय, आपल्याला आज प्रायव्हेट ट्रिप नव्हती. सो आज आपण नॉर्मल मुंबईमध्येच काम करणार आहे ऑनलाईन. सो बघूया काय काय कुठली ट्रिप येते, काय येते. टार्गेट कम्प्लीट करूया आजचं आणि येऊया घरी. सो असं काय आजचा शेड्यूल आहे. तर बघूया कुठली ट्रिप भेटते. मित्रांनो, आपण आलोय आता नाशिकला, नाशिक हायवे बघा. सो आलोय आता नाशिकला ट्रिप घेऊन. इथे मागे एक दत्तांचं मंदिर आहे. त्यामुळं मंदिर आता दिसतंय नाही दिसतंय, एक मिनिट. मी ते शॉर्ट्स रेकॉर्ड केलेत. इंटरसिटी ट्रिप भेटली आपल्याला आज उबरमध्ये आणि ती घेऊन आलो आहे आता. नाशिक नाही आहे, इगतपुरी आहे. प्रॉपर इगतपुरी आहे. इथनं आतमध्ये 2-3 किलोमीटर आतमध्ये इगतपुरी स्टेशन वगैरे आहे. सो हायवेलाच आहे एकदम. नाशिक बॉम्बे हायवे जो आहे त्या हायवेलाच आहे. आता आपण गेलेत, आम्ही इथे पोचलो आहे बरोबर 2 वाजता आणि आता 4:50 झाले. आतमध्ये दर्शनाला खूप लागले, खूप भक्त आलेत दर्शनासाठी. थांबलो आहे आता, क्लायंटची वाट वगैरे बघतोय, कारण रिटर्न त्यांना जायचं आहे. जाताना त्यांना ऑफलाईनच घेऊन जायचं आहे, पण येताना आपण ऑनलाईन उबरवरती घेऊन आलो त्यांना. सो आता बघू किती वेळ लागतो त्यांना येताना. कारण आतमध्ये गेलो, दर्शन वगैरे घेऊन आलो. मी शूट काय करायला जमलं नाही, कारण आतमध्ये अलाउड नाही शूट करणं, कॅमेरा अलाउड नव्हता. सो मी आतमध्ये काय शूट नाही केलं, पण आलो आहे आता याला. दर्शन वगैरे घेऊन वाट बघतोय त्यांची. 2-2.5 तास झाले, 3 तास झाले ऑलमोस्ट. 2-3 तास झाले. गर्दी पण तितकीच आहे. बघू आता कधी येतात आणि कधी निघतोय ते. चला बघू. सो मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची होती. आता नाशिकला पण आलो आणि मुंबईमध्ये इथे आहे ना, म्हणजे हवा आहे पण ऊन पण नाही आहे आणि सावली पण नाही आहे. म्हणजे बघा ना, क्लायमेट बघा काय आहे, कसलं क्लायमेट आहे. म्हणजे काय क्लायमेट आहे तेच समजत नाही. आणि ह्याच्यामध्ये ना मित्रांनो होतं काय ना, हवा ऊन नाही लागत आहे, पण असं जर गाडीच्या बाहेर गेलं किंवा बाहेर असं हे करतोय ना, तर असं एकदम चिपचिप होतं, कारण गरम तितकं होतं. हीट आहे पण ऊन पडत नाही आहे. आणि हवा तर म्हणजे आहे हवा पण आणि नाही पण, असं आहे एकदम. क्लायमेट काय आहे तेच समजत नाही. घाटाच्या वरती इन द सेन्स पूर्ण मुंबईत पण तेच आलं. आणि पाऊस तर नाहीच आहे इथे, ऊनच आहे. पण खूप बेकार वातावरण झालं इथलं पण. म्हणजे क्लायमेटच एकदम असं गरमीचं वातावरण आहे, त्यामुळे असं चिपचिप होतं सगळं. बघूया आता क्लायंट कधी येत आहेत. थांबलो आहे. सो मित्रांनो, नशीब बघा माझं काय चांगलं आहे की आज आहे गुरुवार आणि दर गुरुवारी मी जसं दत्ताचं मंदिरात जातो, आज सकाळी पण गेलो होतो. सो आज आपल्याला दत्ताचेच म्हणजे मंदिराचीच अजून एक ट्रिप दर्शनासाठी यायचं होतं इथे. असं होतं. सो आपलं लक चांगलं आहे, त्यामुळे इकडे आलो आपण. दर्शन पण चांगलं झालं. आणि मित्रांनो, दर्शन एवढं चांगलं झालं, एवढी गर्दी होती, पण माझ्याबरोबर जे होते ना, सो ते तिथे थोडा वेळ थांबणार आहेत. सो त्यासाठी ते लोक थांबलेत. पण मी जिथे दर्शन करायला ना, मला 1 मिनिट पण नाही लागला. म्हणजे लोकांना जिथे लाईन लावून थांबायला 1-1 तास 2-2, 3-3 तास थांबतात, तिथे मी डायरेक्ट गेलो, 5 मिनिटात दर्शन करून आलो. सो असं काय आहे. आणि थांबलोय आता, क्लायंटची वाट बघू क्लायंट कधी येतात आणि घेऊन त्यांना निघतो आपण. चला.
निघालो आहे आता घरी जायला. गाडी इथे पार्क केली आहे आणि समोरच्या हॉटेलमध्ये नाश्ता केला साई भाटसामध्ये आणि थांबलो आता नाश्ता करायला. क्लायंट गेले, मी पण नाश्ता काय जेवणच केलं त्यांच्याबरोबर. चांगलेच आहेत काकासोबत आहेत ते, फॅमिली आहे पूर्ण ती. तर जाऊया आता, निघूया घरी. वाजल्यात जवळजवळ 7च्या आसपास वेळ झाला आहे आणि सनसेट बघा काय भारी झाला आहे. एकदम मस्त वातावरण झालं आहे आता. तो जाऊया आणि बघूया आता किती वाजतील, कारण ट्रॅफिक पण लागेल जाता जाता. सो असं काय आहे, बघूया किती वाजता. चला.